अशा या परिस्थितीत सिंदखेडचे राजे लखुजीराव जाधव यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आली. अहो कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचंडी जशी जिजाऊ. आणि त्यांचा विवाह तोडीस तोड असणारे निजामशाहीचे थोर सरदार माळोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. थोड्याच काळात शहाजीराजे भोसले व त्यांचे सहकारी आणि लखुजीराव जाधव व त्यांचे सहकारी कर्नाटकात एका मोहिमेवर निघाले. यातच एक खंडाय सरदाराचा हत्ती बेफाम झाला. हत्तीला शांत करण्यासाठी दोन तुकड्या निर्माण झाल्या. एक होती जाधवांची तर दुसरी होती भोसल्यांची. जाधवांच्या तुकडीचे नेते होते दत्ताजी जाधव मासाहेब जिजाऊंचे भाऊ आणि भोसल्यांच्या तुकडीचे नेते होते संभाजी भोसले मासाहेब जिजाऊंचे धीर. अहो हत्ती राहिला बाजूला संभाजी भोसल्यांकडून चुकून वार झाला तो दत्ताजी जाधवांवर आणि दत्ताजी मारले गेले. आणि दत्ताजी जाधवांचा बदला घेण्यासाठी लखुजीराव जाधव मासाहेब जिजाऊंचे वडील समोर आले आणि लखुजी जाधवांनी वार केला तर संभाजी भोसल्यांवर आणि संभाजी मारले गेले. अहो जाधवांची माणसं दत्ताजी जाधवांचा प्रेत घेऊन गेली आणि भोसल्यांची माणसं संभाजी भोसल्यांचा प्रेत घेऊन गेली. अहो जाधवांची माणसं रडत होती दत्ताजी जाधव मेले म्हणून आणि भोसल्यांची माणसं रडत होती संभाजी भोसले मेले म्हणून. पण मासाहेब जिजाऊंनी रडाव कुणासाठी? मासाहेब जिजाऊ रडत होत्या या नादान महाराष्ट्रासाठी. अरे येथे जर माझ्याच मराठे माझ्याच तलवारीने मरत असतील तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि आई जिजाई धावत शिवाई मंदिरात गेली आणि आई भवानीला साकडं घालू लागली. ही आई जगदंबे जय स्तुते जगदंबे अंश रूप गे माझी या पोटी शिवशंकर आंबे. काही दिवस निघून गेले. मासाहेब जिजाऊंना दिवस गेले. शहाजीराजांच्या अंतःकरणात एक गोष्ट होती. अरे नको ती निजामाची नोकरी, अरे नको ती आदिलशाहीची नोकरी, स्वतःच राज्य निर्माण करावं, स्वतःच राज्य. आणि मासाहेब जिजाऊ सुखरूप राहाव्या, पोटातील बाळ सुरक्षित राहावं यासाठी शहाजीराजानं मासाहेब जिजाऊंना आपल्या शहापूर तालुक्याची शान असल्या माहुली किल्ल्यावर आणलं. पण दुर्दैवानं शहाजीराजांना तेथे आसरा मिळाला नाही आणि शहाजीराजांनी मासाहेब जिजाऊंना थेट शिवनेरीवर नेलं. मासाहेब जिजाऊंच्या पावलांचा स्पर्श शिवनेरी गडाला झाला आणि शिवनेरी गड चमकू लागला आणि पुण्याच्या एकदा शहाजीराजे चाकरीला निघून गेले. मासाहेब जिजाऊ शिवनेरीवर आल्या खऱ्या, पण दुःखाच्या बातम्या ऐकण्यासाठीच की काय? कदाचित त्याच वेळी धर्मावर ग्लानी आलेली असावी आणि माझ्या छत्रपती शिवाजीराजाचा जन्म झालेला असावा. अहो ती एकच माता रडत होती. या अन्याय अत्याचारावर मात करण्यासाठी ती वाचत होती रामायण, ती वाचत होती महाभारत, ती वाचत होती शिवभारत. जिला घडवायचा होता शिवबा आणि तिचं नाव होतं राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. आणि त्या क्षणाला चुंडबंड बंडासूर कंडिनी उदंडबंड महिषासुरवर्धिनी शुंभ निशुंभ निर्धारिणी कालिका महाराष्ट्र धर्म रक्षिका आई एक वेळेचा वरद असतं जणू काही जिजाबाईंच्या माथ्यावर लाभला. अरे उठावं घोड्यावर स्वार भोग स्वराज्याच्या कापत निघाव्या चौरा. अरे राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना प्रस्तुती कक्षात नेण्यात आलं. प्रस्तुती कक्षाची दालन लावली गेली. जाणत्या जुनत्या सुनी जमल्या, सगळी नक्षत्र जागी झाली, समुद्राला उधाण आलं, पंचमहाभूते एकच झाली आणि अचानक एका जाणत्या सुनीचे शब्द कानावर आले, मुलगा मुलगा मुलगा. सगळीकडे आनंद वातावरण पसरले. धर्मन्यायी पंडिताचा जन्म झाला. संस्कृतीचा छत्र सिंहासनावर प्रकट झालं. सह्याद्री हर्षवायू झाला. समुद्र मथाला देवांनाही नाही मिळाला असा अनमोल रत्न माझ्या महाराष्ट्राच्या मातीला मिळाला. शिवनेरी गडावर तोफांचा गडगडाट झाला. भगवा झेंडा अभिमानाने फडकू लागला. सह्याद्री ताट मानाने दिल्लीकडे बघू लागला आणि सह्याद्रीच्या दऱ्याकडे एकच आवाज घुमू लागला, माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. अरे दीनदलितांचा कैवारी जन्मला, दुष्टितांचा संवारी जन्मला, माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. होते त्यांच्यावर जिजाऊंचे संस्कार. पाठीवर दादोजींचा हात, डोक्यावर जिरेटो, हाती भवानी तलवार, घातला त्यांना स्वराज्याचा पाया, छातीवर झेलून वार. होता तो सिंहाचा छावा, खेळणी गनिमी कावा. माझा उन रणदुर्ग दुंबिरानं रणांगणात, खेचून आणलं त्याने विजय आपल्या अंगणात. जिंकून घेतला आभार त्याने, जिंकून घेतला दुर्ग, विशाल सागरालाही पायमान घातलं त्याने बांधून सिंधुदुर्ग. नजर त्याची गरुडापरी पडली सिद्धीच्या जंजिरावरी, केली त्याने न बेळास्वारी तरी आल्या अपयशोपत्री. असेल का दुःख या परी, थांबला नाही तो, झुकला नाही तो, पेटून उठला तो मर्द मराठा. भिडला त्याने मुघलांना, दिला आव्हान त्याने डच पोर्तुगीजांना, घेतला अंगावर त्याने ब्रिटिशांना. अहो मराठ्यांचाच राजा तो, पुरून उरला सगळ्यांना. बसून त्याने दख्खनच्या भूमीत हलवलं दिल्लीचं तख्त आणि उडवले त्यांना दर औरंगजेबाची. नाव त्यांचं छत्रपती शिवाजी, नाव त्यांचं छत्रपती शिवाजी.
अहो ज्या छत्रपती शिवाजी राजानं अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, तो शहाजी पुत्र शिवाजी कसा असेल? अहो कसा असेल शौर्य, कसा असेल धैर्य, कसा असेल साहस, कसा असेल धाडस, कसा असेल कर्तृत्व, कसा असेल नेतृत्व? अहो कसा असेल शिवाजी? त्याच धैर्याची, त्याच धाडसाची, त्याच कर्तृत्वाची, त्याच नेतृत्वाची आणि त्याच छत्रपती शिवाजी राजाची आज माझ्या महाराष्ट्राला गरज आहे. काही इतिहासकारांनी रंगवताना सांगितलं, छत्रपती शिवाजीराजे म्हणजे उंची न कमी, छत्रपती शिवाजीराजे म्हणजे शरीरानं सडपातळ. अहो प्रत्येक दुश्मनाला असं वाटायचं, प्रत्येक दुश्मनाला असं वाटायचं हे शिवाजी, इस शिवा को हम मारेंगे दिखाएंगे. आणि अशीच चूक त्यावेळेच्या एका दुश्मनाने केली. हा मैलंगो शिवा को. आता शिवचरित्रातून एकच गुण घ्यावा आणि तो गुण म्हणजे नियोजन. आता नियोजन कसं असावं, नियोजन कसं असावं? आम्हाला एक इतिहास माहिती आहे, आम्हाला एक प्रसंग माहिती आहे. ज्या क्षणाला अखंड हिंदवी स्वराज्याचा इतिहास लिहिला जातो ना, त्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक कणाला, प्रत्येक प्रसंगाला प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेला रणसंग्राम हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला जातो. आम्हाला त्याही पुढचा इतिहास माहिती आहे. त्याच प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी राजांना भेटण्याकरता अफजल खान नावाची हरामखोर औलाद येणार होती. आम्हाला त्याही पुढचा इतिहास माहिती आहे. त्याच प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी राजानं अफजल खानला भेटण्याकरता सुंदर असा एका शाम्याना उभारला होता. आम्हाला त्याही पुढचा इतिहास माहिती आहे. त्या अफजल खानासोबत सय्यद बंडा नावाचा अंगरक्षक येणार होता आणि छत्रपती शिवाजी राजांसोबत शिवाजी महाले. आम्हाला त्याही पुढचा इतिहास माहिती आहे. आम्हाला त्याही पुढचा इतिहास माहिती आहे. छत्रपती शिवाजी राजा शामेळात आले. अफजल खान उठून बरायला, त्याने बाहू फैलावले. छत्रपती शिवाजी राजे खानाच्या मिठीत गेले. खानाने मिठी आवडली. त्याच वेळी खानाची कट्या राजांच्या अंगारकासून खस दिशी निसटली. दगाच्या नवला निघाली वाक नका खुपसली खानाच्या पोटात. कडार खान कोसळला. त्याच वेळी कृष्णाजी भास्कर धावले. राजांच्या मस्तकावर वार केला. कोठून तरी सय्यद बंडाचा दानपट्टा आला. राजांचे मस्तक छाटला. त्याच वेळी शिवाजी महालेचा दानपट्टा सय्यद बंडाच्या दानपट्ट्याच्या आत घुसून मस्तक छाटून कामात झाला. आम्हाला त्याही पुढचा इतिहास माहितीये. तो इतिहास फुटफुटला होता जिवाजी म्हणून वाचला शिवाजी. इथपर्यंतचा इतिहास आम्हाला व्यवस्थितपणे माहिती आहे. मी तुम्हाला याच्या आतला इतिहास सांगते. ज्या क्षणाला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर छत्रपती शिवाजीराजे आणि जिवाजी महाले शाम्याना बाहेर आले. शाम्याना बाहेर आल्यानंतर बाकीच्या सगळ्या मावळ्यांनी जिवाजी महालेला प्रश्न केला, जिवाजी तुम्हाला माहिती आहे का जिवाजी? एका क्षणाचा विलंब झाला असता तर राजा शिवाजी जिवंत राहिला नसता. मग एवढी मोठी महत्वाची जबाबदारी तुम्ही एका क्षणात कशी काय पेळली जिवाजी? जिवाजी महाले उत्तर देऊ लागले, गड्यांनो हा रणसंग्राम घडण्याआधी छत्रपती शिवाजीराजांनी एक बैठक बोलावली. छत्रपती शिवाजीराजे बैठकीत बसले आणि छत्रपती शिवाजीराजांनी जिवाजी महालेला प्रश्न केला, जिवाजी तुम्हाला माहिती आहे का जिवाजी? आपल्या भेटीला अफजल खान येतोय जिवाजी. जिवाजी महाले म्हणतात, जी राजा. छत्रपती शिवाजीराजे म्हणतात, जिवाजी त्या अफजल खानासोबत सय्यद बंडा आहे, पण आमच्या सोबत तुम्ही स्वतः येणार आहात. आता मात्र जिवाजी महालेंना प्रश्न पडला. जिवाजी महाले विचारू लागले, राजा एवढं सगळं मावलं असताना तुम्ही माझीच का बरं निवड केली? छत्रपती शिवाजीराजे उत्तर देऊ लागले, जिवा योग्य वक्ताला योग्यच माणूस हवा जिवा. छत्रपती शिवाजीराजे विचारतात, जिवाजी तुम्हाला माहिती आहे का जिवाजी? छत्रपती शिवाजीराजे सांगतात, जिवाजी तुम्हाला माहिती आहे का जिवाजी? आम्ही त्या अफजल खानाला भेटण्यासाठी सुंदर असा एक शाम्याना उभारला. तो शाम्याना कसा दिसतोय, तो शाम्याना बांधण्यासाठी किती खर्च झालाय हे तुमच्या लक्षात यावं म्हणून आमच्या सोबत येत नाही जिवाजी. जिवाजी महाले विचारतात, राजा मी येऊन करू तरी काय? छत्रपती शिवाजीराजे उत्तर देतात, जिवाजी ते अफजल खानाचं चाललं कसं आहे, बोलणं कसं आहे हे तुम्हाला समजावून जावं म्हणून आमच्या सोबत येत नाही जिवाजी. जिवाजी महाले विचारतात, राजा मी येऊन करू तरी काय? छत्रपती शिवाजीराजे उत्तर देतात, जिवाजी त्या शामेनात गेल्यानंतर आम्ही तुम्हाला एका जागेवर उभं करणार आहोत आणि ज्या जागेवर आम्ही तुम्हाला उभं करणार आहोत ना त्या जागेवर ना हा छत्रपती शिवाजीराजा तुम्हाला स्पष्टपणे दिसणार आहे. पण जिवाजी त्या जागेवर ना हा छत्रपती शिवाजीराजा गायब जरी झाला तरी तुम्ही तुमची जागा सोडायची नाही जिवाजी. जिवाजी महाले विचारतात, राजा मी नेमकं करू तरी काय? छत्रपती शिवाजीराजे उत्तर देतात, जिवाजी या सगळ्यामध्ये तुम्ही एकाच माकडावर लक्ष द्यायचं जिवाजी, आणि त्या माकडाचं नाव आहे सय्यद बंडा. पण जिवाजी सय्यद बंडाकडे लक्ष देताना कसं लक्ष द्यायचं जिवाजी? सय्यद बंडाच्या पायाच्या अंगठ्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत लक्ष द्या जिवाजी. सय्यद बंडाच्या पायाचा अंगठा हल्ला की तुमच्या पायाचा अंगठा हल्ला पाहिजे.
सय्यद बंडाच्या डोक्याचा केस उडला रे उडला की तुमच्या डोक्याचा केस उडला पाहिजे. सय्यद बंडाच्या डोळ्याची पापणी उडली रे उडली की तुमच्या डोळ्याची पापणी उडली पाहिजे. सांगणारे भरपूर असतात हो, सांगणारे भरपूर असतात, पण ऐकणारा एक वेळ जुवा जन्माला येऊन गेला. अहो ज्या क्षणाला अफजल खानला दगा झालाय तेच पाहून तोच सय्यद बंडा छत्रपती शिवाजीराजांवर वार करत असताना हाताचं एवढूच बोट वर येणं तोच शिवाजी महाले सय्यद बंडा समोर उभा राहिला आणि असा चासा फडशा सय्यद बंडाचा तेथे पाडला. अशी ही माणसं स्वराज्यात निर्माण झाली आणि उभं शिवचरित्र तयार झालं. अहो ज्या छत्रपती शिवाजीराजाला पाहून प्रत्येक दुश्मनाला असं वाटायचं या छत्रपती शिवाजीराजाला आम्ही कसंही मारू शकतो. त्या छत्रपती शिवाजीराजानं अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि मग आमची पोरं म्हणायला लागली राजा पुन्हा जन्माला या. अहो 350-400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजीराजे जन्माला झाले होते ते यासाठी नव्हे की पुन्हा एकदा जन्म घेण्याची वेळ या महाराष्ट्रात येईल. आजही शिवराज्य घडावं, आजही छत्रपती शिवाजीराजा जन्माला यावासा वाटतो का? वाटतोय का? त्यालाही कारण आहे. कारण काय माहिती आहे? आजचा तरुण आजचा युवक जेव्हा छत्रपती शिवाजीराजांचा भक्त व्हावासा वाटतो ना तो चुकून छत्रपती शिवरायांचा फॅन झालाय. आणि आजचा तरुण छत्रपती शिवरायांचा फॅन झाल्यानंतर आजच्या तरुणाची परिस्थिती बदलली. अहो कशी बदलली आजच्या तरुणाची परिस्थिती? आजच्या तरुणाच्या लॉकेट मध्ये शिवाजी, आजच्या तरुणाच्या पॉकेट मध्ये शिवाजी, आजच्या तरुणाच्या शर्ट वर शिवाजी, आजच्या तरुणाच्या टी शर्ट वर शिवाजी, आजच्या तरुणाच्या दंडावर शिवाजी, आजच्या तरुणाच्या अंगावर शिवाजी. पण येड्यांनो माझ्या छत्रपती शिवाजीराजाला ठेवायचंच असेल ना तर विचाररूपी हृदयात ठेवायला शिका जिथं महाराष्ट्रात एकही बलात्कार होणार नाही. पण आमची पोरं विसरली. छत्रपती शिवाजीराजाचा कोणता आदर्श गुण म्हणून पुढे उभं करावं याच आजच्या तरुणाच्या लक्षात आलं नाही. आणि मग आजचा तरुण मोठ्या अभिमानानं म्हणायला लागला कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. अरे दादा महाराष्ट्र कुठं गेलाच नाही. महाराष्ट्र आहे त्याच जागेवर आहे. फक्त तू तुझ्या जागेवर उभं राहा मग ते लोकांना कळेल छत्रपती शिवाजीराजांची या महाराष्ट्राला काय गरज आहे. मी टीका करत नाही आणि करणारही नाही. आपण आपल्या कपाळावर चंद्रकोर लावू नका असं अजिबात सांगणार नाही. प्रत्येकाची आवड आहे, प्रत्येकाची निवड आहे, प्रत्येकाची चॉईस आहे. आपण आपल्या कपाळावर चंद्रकोर जरूर लावा. पण एकदा की चंद्रकोर आपण आपल्या कपाळावर लावली त्यापुढील प्रत्येक क्षण छत्रपती शिवाजीराजाच्या विचारांचा अपमान होणार नाही याची जाणीव करायला सुरुवात करा. आज मुलांबरोबर मुलींना सुद्धा छोटंसं सांगणं आहे. दीदी ताई 4 इंचाची लिपस्टिक लावण्यापेक्षा अर्धा इंचाची चंद्रकोर लाव आणि जगाच्या कानाकोपऱ्यात कोठेही जा तुझ्या लवेलाही धक्का लागणार नाही. एवढी ताकद छत्रपती शिवाजीराजे भोसले या नावात दडली आहे. आम्ही शाळेत असताना आमच्या शिक्षकांनी आम्हाला त्रिकोण शिकवला, चौकोन शिकवला, पंचकोन शिकवला, षटकोन शिकवला, पण दृष्टिकोन मात्र शिकवायचा राहिला. आणि तो दृष्टिकोन शिकवला छत्रपती शिवाजीराजांना. अहो कसा शिकवला दृष्टिकोन? कल्याणच्या सुबेराच्या सुन्याकडे पाहावं आणि भल्या नजरा तिच्याकडे जायच्या. एवढी सौंदर्य, एवढी लावण्यवती होती ती. मावळ्यांनी सांगितलं राजा हा नजरा तुमच्या खातीर पेश आहे राजा. छत्रपती शिवाजीराजाला वाटलं काहीतरी वस्तू आणलेली असावी. छत्रपती शिवाजीराजांना म्हणावं वस्तू समोर आणा. वस्तू समोर आणली गेली. छत्रपती शिवाजीराजांना वस्तूकडे पाहिलं आणि छत्रपती शिवाजीराजा उद्गारले अरे याला काही नजराणा म्हणतात का? अशीच आमची आई असते सुंदर रूपवती. आम्ही सुंदर झालो असतो. वदले छत्रपती. याचा अर्थ असा नाही की मासाहेब जिजाऊ कुरूप होत्या. याचा अर्थ असा आहे की परस्त्रीला मातेत समान मानलं जायचं. पण कधी आज आमच्या वागण्यात येत नाही तर ओठावर कधी येणार. आज असं झालंय आज जर रात्री 12 वाजता आजच्या शिवाजीनं घरातून गाडीची चावी घेतली तर आजची जिजाई आणि आजचे शहाजी कधीच विचारत नाही की रातचं 12 वाजल्यात राजा कुठे निघालात. कारण आजच्या जिजाईला आणि आजच्या शहाजीला माहित असतं की बाहेरच्या अफजल खानाचा राग घरातल्या जिजाईवर आणि घरातल्या शहाजीवर निघू शकतो. आणि मग आम्ही म्हणतो राजा पुन्हा जन्माला या. एक छोटीशी कविता आठवते. चला राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो.
राजा काय ते तुमचे मावळे होते, राजा काय ते तुमचे मावळे होते जे लढले रयतेसाठी, आणि काय ते विजयी सोहळे होते राजा सजले राजमातेसाठी. पण राजा आज तुमचाच मावला दोन दोन गठण वागवतो आणि पाण्याची तहान बियरवर भागवतो. चला ना राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो, चला ना राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. घरी बाप आत्महत्या करून मरतो, घरी बाप आत्महत्या करून मरतो, तरी तुमचा मावला दारू मटणाच्या पार्ट्यांसाठी झुरतो. राजकारणाची धुनी मांडी करताना राजा, राजकारणाची धुनी मांडी करताना यांचा आत्मा तरी कुठं दुखावतो. चला ना राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो, चला ना राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. भगव्याच्या नावाखाली खासदार आमदार कैक झाले, भगव्याच्या नावाखाली खासदार आमदार कैक झाले. आता त्यांचाही डोळा पक्षाचा झेंडा पाहून सुकवतो. राजा सह्याद्रीच्या कड्यावर फिरणारा आज पब मध्ये मस्ती जिरवतो. चला ना राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो, चला ना राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजा तुम्ही आयुष्यभर घोड्यावरून दर्याखोऱ्यातून फिरलात, राजा तुम्ही आयुष्यभर घोड्यावरून दर्याखोऱ्यातून फिरलात, पण संध्याकाळीपासून नशा पाणीपासून अलिप्त राहिलात. आज आमच्या बुडाखाली लक्झरीज गाड्याच नाही, आम्ही घेतल्याशिवाय परतत नाही. तुमच्या नावाने चाललेला शिमगा दाखवतो. चला ना राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो, चला ना राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजा विसरले परंपरा आणि पराक्रमाची आता कुठे भाषा नाही. राजा तुमच्या मावळ्यांना इतिहासाची ती नशा नाही. राजा सह्याद्रीच्या गडकोटांवर फिरणारा आज पब मध्ये मस्ती जिरवतो. चला ना राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो, चला ना राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. आज आपण प्रत्येक जण म्हणतो मी मावळा आहे छत्रपती शिवरायांचा, मी कट्टर भक्त आहे छत्रपती शिवरायांचा, पण आज महाराष्ट्रातील 70% जनतेला छत्रपती शिवाजीराजांनी मावळा हा शब्द का निवडला हे माहित नाही. अहो प्राध्यापक नामदेवराज जाधव आपल्या पुस्तकात लिहितात, सूर्य ज्या क्षणाला अस्ताला जातो, सूर्याचा ज्या क्षणी सूर्यास्त होतो त्या कालावधीला मावळण असं म्हणतात. पण छत्रपती शिवाजीराजे भोसले या स्वराज्याचा दगदगणारा तडफडणारा सूर्य असेल तर त्याची तेज आणि तेजस्विता जो कोणी शेवटपर्यंत मावळू देणार नाही आणि मावळू नये म्हणून प्रयत्न करेल त्यालाच या स्वराज्यात मावळा म्हणून संबोधला जाईल. अहो छत्रपती शिवाजीराजांना अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, पण स्वराज्य निर्माण करायचं म्हणून स्वराज्य निर्माण झालं का? तर नाही. अहो छत्रपती शिवाजीराजांनी स्पष्ट सांगितलं की तुला जर वाटत असेल ना तुझं राज्य उभं राहावं तरी, तुला जर वाटत असेल ना तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्या तरी, तुला जर वाटत असेल ना तुझ्या पोरी बाळी सुरक्षित राहाव्या तरी, तुला जर वाटत असेल ना तुझं स्वतःच असं राज्य असावं तरी. आणि बघता तानाजी, यसाजी, कोंडाजी, कंटोजी अशी शौर्यशाली जुगलबंदांची मांदी आपोआप गोळा झाली. महाराजांनी एखादी मोहीम काढावी आणि खसदिशी तानाजी यायचा, राजा मिया जाणार. तसा बाजी म्हणायचा, ओ ताना कुठं निघाला पुढं, आम्ही आहे ना अजून. ते काही नाही राजा, आपण जाणार राजा, आपण लढणार राजा. शिवकाळ हा महाराष्ट्राचा पहिला काळ जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करत होती. नाहीतर बघा ना शहाजी राजांच्या सांगण्यावर मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या, बकास कंगाळ झालेलं पुणे. राया रावलाच्या गाढवाचा नांगर फिरवला साऱ्या पुण्यावर आणि सारी भूमी उजाड करून टाकली आणि याच भूमी एक पात रोली गेली आणि सांगितलं तिथल्या रयतेला जो कोणी इथं वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. माणसांच्या परगंदा झाल्या, जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं अशा ज्यांच्या जीवनाच्या 88 झाल्या अशा पुण्यात आल्यात मासाहेब जिजाऊ. राज्य करायचंय, जहांगिरी चालवायची, पण राज्य करावं कुणावर, जहांगिरी चालवावी कुणावर? कोण होतं इथं? माणसं होती कुठं? दूर परगंदा. मासाहेबांनी त्या परगंदा लोकांना घातली साथ, अरे परत या गावं. पण रयतेने विचारलं कुणाच्या भरवशावर? कडाडल्याची जाऊ तुमच्या शिवबाराजांच्या भरवशावर. या राजे समर्थ आहेत. पण त्याच वेळी रयतेनं बोट दाखवलं मातीच्या उरात रोल्या गेल्या त्या पहारीकडं. त्या सरशी मासाहेब झाल्या पुढं, मातीच्या उरात रोल्या गेल्या त्या पहारीला दूर भिडकावून दिलं, अंधश्रद्धेचा चोकाट जुंगाडलं आणि कडाडल्याची जाऊ उद्या मी राहीन इथं, उद्या झाला माझा निर्वंश तरी चालेल. आणि आपल्या एकुलत्या एक सुभाष सोबत घेऊन मासाहेब जिजाऊ पुण्यात राहू लागल्या. बघता रयतेला विश्वास आला, मासाहेब राहताय तिथं, आपण का नाही? रयत परतू लागली, घरं गजबजू लागली, गावं कुजबुजू लागली. पण रयतेच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला, अरे घरात राहिलो बाहेर राहिलो, खावं काय पियावं काय, शेती करावं ते पेरावं काय, काय आहे आपल्याकडं? आणि त्याच वेळी महाराष्ट्रातील पहिली सहकारी संस्था उभी राहिली. त्या संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि स्वराज्य नावाच्या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ.
मासाहेब जिजाऊंनी स्वराज्य नावाच्या संस्थेतून बिबियानं बैल जोड्या दिल्या. बघता बघता शेतकरी नांगात गेला. बघता बघता शेतकरी रानात गेला. नांगरणी झाली, पेरणी झाली, मोत्यासारखी दाण्याची कणसही लगडली. शेतकरी आनंदित झाला. पण त्याच वेळी काळजाचा कल्लोड उडाला. रान धुड्यासारखी जनावरं उभ्या पिकात धैतो सगायला लागली. उभं पीक पायाखाली तुटायला लागली. उभं पीक वाया जाताना दिसू लागले. शेतकरी हवालदिल झाला आणि धावत पळत मासाहेबांकडे गेला. सांगता झाला, मासाब नांगरणी झाली, मासाब पेरणी झाली, मासाब मोत्यासारखी दाण्याची कणसही लगडली. मासाब जनावर उच्छाद मांडतात. मासाब काहीतरी करा, काहीतरी करा. मासाहेबांना कळून चुकलं. पिकं जगली तर शेतकरी जगे आणि पिकं जगलीच पाहिजेत. मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतून एक नामी युक्ती बाहेर पडली. मासाहेबांनी आसपासच्या गावात दौंडी द्यायला लावली. जो कोणी पिकाभोवती उच्चाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचा कड दिला जाईल. आसपासच्या गावातून तरणी जिगर बाजा पोरा बाहेर पडली. रातोरात पिकाभोवती पहारे द्यायला लागली. एखादा जनावर जर फुसफुसताना दिसला तर त्याच्या चपलाईने झेप घ्यायला लागली, मुसक्या आवळायला लागली, शक्ती तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे आणायला लागली. एक दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी. एक, पिकाभोवती संरक्षण निर्माण झालं आणि दोन, स्वराज्यासाठी जिगरबाज मावळ्यांची मांदी आपोआप गोळा झाली. एके दिवशी रात्री 1:30 आपला होता. लालमाल शब्द शांत निद्रास्त झालेला. अचानक एक 5-6 पोरांचा गळका ऐकू आला. एका पोराच्या खांद्यावर रानठेवड्याचं एवढं मोठं जनावर. त्या पोराने आवाज दिला तसा पहारेकरी धावत आला आणि त्या पहारेकरानं पाहिलं ही 5-6 पोरं आणि एका पोराच्या खांद्यावर रानठेवड्याचं एवढं मोठं जनावर. आणि पहारेकरी म्हणाला, काय रे? ते तरणपाण पोरग समोर आलं आणि पहारेकराला म्हणालं, मासाहेबांनी दौंडी देते ना व, जो कोणी पिकाभोवती उच्छाद मारणाऱ्या जनावराचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचा कडे दिलाय. हे काय जनावर घेऊनच आलोय की? तो पहारेकरी सांगत होता, अरे उद्या सकाळी ये, मासाहेब झोपल्यात आता. नाही, मासाहेबांनी भेटल्या बिगर जाणार नाही. तो पहारेकरी म्हणत होता, अरे रात्रीचा 1:30 वाजलाय, मासाहेब झोपल्यात आता, तू उद्या सकाळी ये. ते पोरगा ऐकायला तयार नाही आणि बाहेरचा तो सारा गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः येत्या झाले आणि मासाहेबांनी विचारलं, काय रे, काय गडबड? तसं तरणपाण पोरगा समोर आलं आणि मासाहेबांना म्हणालं, मासाहेब तुम्ही दौंडी दिलती ना व, जो कोणी पिकाभोवती उच्छाद मारणाऱ्या जनावराचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचा कड दिले जाईल. मासाहेब जनावर घेऊनच आलोय की? मासाहेबांनी एकदा त्या पोराकडं आणि एकदा त्या जनावराकडे पाहिलं आणि मासाहेब म्हणाल्या, अरे पण दौंडीत असंही सांगितलं होतं, अख्खं जनावर दाखवायला आणण्याची काहीच गरज नाही, नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल, अख्खं जनावर कशाला घेऊन आला? त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणाले, मासाहेब ध्यानातच नाही राहिलं बघा. आणि मासाहेब म्हणाल्या, आणि काय रे, तू उद्या सकाळी आला असता तर तुला काय आम्ही सोन्याचा कडा दिला नसतो होय? अहो एवढे शब्द त्या पोराने कानावर घेतले आणि त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातून खळखळा अश्रू व्हायला लागले. त्या पोराला हुंदका दाटला. हलेला हुंदका दाबून ते पोर मासाहेबांना म्हणाले, मासाहेब सोन्याचा कडा नको. मासाहेब या जनावराची शिकार केली आणि कवा एकदा तुमच्या जवळ येतो ना, असं झालं होतं. मासाहेब मला सोन्याचा कडा नको. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप फक्त माझ्या पाठीवर पडू द्या. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप मला 10 हत्तीचं बळ देते. मासाहेब मला सोन्याचा कडा नको. त्या सरशी मासाहेब पुढे झाल्या. त्या पोराचे दोन्ही डोळे पुसले आणि त्याला विचारलं, काय रे, काय नाव तुझं? ते तरणपाण पोरग म्हणाले, तानाजी मालुसरा, उमरण गावसाजी. त्या दिवसापासून ताना जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला. अहो ज्या समाजामध्ये कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात, त्या समाजामध्ये नररत्न उगवतात आणि ज्या समाजामध्ये कौतुकाची थाप टाकणारी माणसं नसतात त्या समाजामध्ये नररत्न उगवत नसतात. नाहीतर बघा ना, औरंगजेब कोणी साधा नाही बरं. आशिया खंडातील सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं आणि आशिया खंडातील सगळ्यात छोटं साम्राज्य म्हणजे माझ्या छत्रपती शिवरायांचं स्वराज्य. काबाट पासून कंदहार पर्यंत आणि गंगेपासून यमुनेपर्यंत अशा ज्याच्या राज्याचा विस्तार असं औरंगजेबाचं बलाढ्य साम्राज्य आणि अवघ्या 6.5 जिल्ह्यांपुरता मर्यादित असणाऱ्या माझ्या छत्रपती शिवरायांचं स्वराज्य. अहो औरंगजेबाच्या सरदारांची संख्या होती 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज. म्हणजे 14,500 गुणिले 50,000 एवढं त्याचं लष्करी सामर्थ्य होतं. आणि माझ्या स्वराज्याचं सगळं सैन्य गोळा केलं तर भरेल कसं बस 35,000. औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल होता 3.5 कोटी
आणि माझ्या स्वराज्याचा 1 वर्षाचा वार्षिक महसूल होता कसा बसा 1 कोटी. म्हणजे औरंगजेब मनभर आहे, माझं स्वराज्य कणभर आहे. मग हा मनभर औरंगजेब कणभर स्वराज्य चिरडायला का टपलाय? अहो हयातीचे 36 वर्ष घालवले त्यांनी. 36 वर्ष त्याला स्वराज्य उद्ध्वस्त करायचं होतं, स्वराज्य नुसतं नाबूद करायचं होतं, स्वराज्य संपवायचं होतं. अरे पण स्वराज्यच का? स्वराज्यच का? इराण घे, अफगाणिस्तान घे, निजामशाही घे, कुतुबशाही घे, ते घे ना, स्वराज्यच का? याचं उत्तर औरंगजेबाने त्याच्या मृत्यूपत्रात लिहिले. औरंगजेब लिहितोय, इराणचं राज्य शाबादचं आहे, अफगाणिस्तानचं राज्य दुर्राणीचं आहे, नगरचं राज्य निजामशहाचं आहे, गोवलकोंड्याचं राज्य कुतुबशहाचं आहे. पण या महाराष्ट्रातील स्वराज्य कुणा राजाचं, सुलतानाचं आणि सम्राटाचं राज्य नाही, तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागे पुढे पाहत नाही. आणि या स्वराज्याचा सगळ्यात मोठा धोका होता ना, तो हा होता. पण आज काय झालं? आज काय झालं? आज कोणताही टीव्ही चॅनेल, वर्तमानपत्र वाचली की आमच्या देशात दुसरं काही घडतच नाही की काय, या गोष्टीची शंका येते. अहो बलात्कार अपहरण, बलात्कार अपहरण, याच गोष्टी. अहो ज्यांना पारतंत्र्याची धग जाणवत नाही, ज्यांना पारतंत्र्याची धग जाणवत नाही, ज्यांना स्वराज्याची किंमत कळत नाही, आणि मग जे घडू नये ना ते घडते, तो प्रकार चाललाय सध्या. अहो छत्रपती शिवाजीराजाने सुद्धा 16, 17, 18, 19, 22 वर्षाची पोरं जमा केली. त्यांच्या मनात स्वराज्याचा महामंत्र पेरला. वाऱ्यासारखी घुमत राहिली, तोफांसारखी गरजत आली. एकच नारासमोर क्रांतीचा करा जय जयकार, पाया तले अंगार गरजती करा जय जयकार म्हणत घुमत राहिली. उद्ध्वस्त केले आयुष्य, कुर्बान केले आयुष्य, कुर्बान केले संसार. का? त्यांना ध्येय नव्हती, त्यांना आई वडील नव्हते, त्यांना घरदार नव्हतं. मग का? अरे कशासाठी सारी ऊर्जा त्यांनी ध्येयापाती खर्ची घातली? आज आम्हाला ध्येयच नाही. अहो छत्रपती शिवाजीराजांच्या राज्यात रांजेगावच्या पाटलाचा प्रसंग प्रसिद्ध आहे. रांजेगावच्या पाटलानं एका गरीब शेतकऱ्याच्या तरण्या तट्या मुलीला सर्व समक्ष दिवसा ढवळ्या उचलली. साऱ्या गावाने ते दृश्य पाहिलं. सारा गाव हळहळला पण मुकाच राहिला. साऱ्या गावाने ते दृश्य पाहिलं, साऱ्या गाव हळहळला पण मुकाच राहिला. छत्रपती शिवाजीराजांच्या कानावर ही गोष्ट आली. छत्रपती शिवाजीराजांना पाटलांच्या मुसक्यामधून पाटलाला पुण्याला आणले गेले. हातपाय तोडण्याची शिक्षा झाली, नुसती झाली नाही तर ती अंमलात आली. अहो एवढंच नाही, 1678 मध्ये सुकोजी गायकवाड नावाच्या सेनापतीनं बेलवाड्याच्या किल्ल्याला वेढा दिला. या किल्ल्याची किल्लेदार होती एक स्त्री, सावित्रीबाई देसाई. 1 नाही 2 नाही 3 नाही, सलग 28 दिवस त्या सावित्रीबाई देसाईने किल्ला लढविला होता. पण सरते शेवटी छत्रपती शिवाजीराजांच्या मावळ्यानं, छत्रपती शिवाजीराजांच्या सेनापतीनं शेवटी का होईना पण तो किल्ला जिंकला. आणि विजयाच्या उत्साहात, आनंदाच्या भरात त्या सावित्रीबाई देसाईवर बलात्कार केला. छत्रपती शिवाजीराजांच्या कानावर ही गोष्ट आली. छत्रपती शिवाजीराजानं सुकोजी गायकवाडाचे डोळे काढाव्यास लावले, त्याला आयुष्यभर तुरुंगात डांबले. छत्रपती शिवाजीराजांना गय केली नाही की ही माझी शत्रू आहे आणि हा माझा विजयी सर सेनापती आहे. अरे छत्रपती शिवाजीराजाची शिकवण होती, स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवारातील कुळदैवता आणि तिच्याच पदराला हात घालणाऱ्याची गय काय. अहो भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कुणासमोर, मुघलांचा तो बाप होता. कोणी चुकत असेल, अरे कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि कोणी नडला, अरे कोणी नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा, त्याला मराठ्याची जात दाखवा, त्याला मराठ्याची जात. अहो छत्रपती शिवाजीराजांना अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, पण त्यांच्यावर राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचे संस्कार होते. छत्रपती शिवाजीराजांना अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, पण त्यांच्यावर राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचे संस्कार होते. अहो ज्या दिवशी छत्रपती शिवाजीराजे लहान होते आणि एके दिवशी छत्रपती शिवाजीराजे आपल्या लहान लहान सवंगड्यांसोबत बायकांचा नाच गाण्याचा कार्यक्रम पाहायला गेले. आणि कोणीतरी एका दासीनं राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना सांगितलं, जिजामाते तुझा छत्रपती शिवाजीराजा आज बायकांचा नाच गाण्याचा कार्यक्रम पाहायला गेला. एवढे शब्द त्या रणरागिणीने कानावर घेतले. डोळ्यात आग निर्माण झाली, हाताच्या मुठ्या वळल्या आणि धावत पळत बायकांचा नाच गाण्याचा कार्यक्रम चालू असलेल्या ठिकाणावर पोहोचले. छत्रपती शिवाजीराजाच्या पकुराला धरलं आणि 2 मुस्काटा दिल्या आणि सांगितलं, ए राजा तुला बायका नाचवणारा नाही रे, तुला बायका वाचवणारा शिवाजी बनायचंय, बायका वाचवणारा शिवाजी बनायचंय. आजची आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय. तुम्हाला असं वाटतं ना? वाटतं का? तुमच्या गावात महिला वर्ग बोलतच नाही का? काय प्रकार आहे? कसं काय बोलताय का तुम्ही? तुम्हाला असं वाटतं का छत्रपती शिवाजीराजा व्हावा असा? म्हणून आजची आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचं आहे. काय म्हणते आजची आई? आजची आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचं आहे. सकाळी उठल्यानंतर
सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर देवाला नमस्कार करायचा. देवाला नमस्कार करायचा. आई वडिलांच्या पायावर नतमस्तक झाल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. पण कधी मारली हाक मदतीला, पण कधी मारलीच हाक मदतीला शेजाऱ्यांनी तर कधीच धावून नाही जायचं. आणि आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय. आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय. शाळेतील मुलींशी आई बहिणीसारखं वागायचं. छेड तर कधीच करू नको त्यांची, छेड तर कधीच करू नको त्यांची. पण कधी आलाच प्रसंग त्यांच्यावर, कधी आलाच प्रसंग त्यांच्यावर तर 4 हात लांब राहून पळायचं. आणि आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय. आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय. शाळेतील मुलांशी गट्टीने वागायचं. शाळेतील मुलांशी गट्टीने वागायचं. पण डबा खाताना एकट्याने खायचा. आणि आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय. आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय. शाळेच्या सहलीला जाताना गाडीच्या मधल्या सीटवर बसायचं. गाडी पुढून ठोकली, गाडी मागून ठोकली, तुला काहीच नाही व्हायचं. आणि आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय. आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय. या देशाचा आणि गावाचा मान सन्मान करायचा. या देशाचा आणि गावाचा मान सन्मान करायचा. पण थंडी नको तुला लागायला, म्हणून 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला उशिराने शाळेत जायचं. आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय. बाळ तुला शिवाजी व्हायचंय. अहो एवढं सारं करून भी बाळ शिवाजी झालाच नाही. होईल का हो? एवढं सारं करून भी बाळ शिवाजी झालाच नाही. कारण त्याच्या आईला जिजाई आणि बापाला शहाजी होताच आले नाही. अहो आज संस्कारांची कमी झाली. पूर्वी बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या मनावर मस्तकावर शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा हे विचार रुजवले जायचे. त्याला आदर्श राम, आदर्श श्रीकृष्ण, आदर्श छत्रपती शिवाजी राजा शिकवला जायचा. त्याला या महाराष्ट्राचा इतिहास, या संस्कृतीचा इतिहास, या महाराष्ट्राच्या इतिहासाचा विषय सांगितला जायचा. आणि मग त्यातूनच कोणीतरी या स्वतःच्या पोरा लेकरांची पर्वा न करता स्वतः सिद्धीच्या छावणीत जाऊन मराठी अस्मितेचा दणका दाखवणारा शिवाजी काशीत जन्माला यायचा. त्यातूनच कोणीतरी आधी लग्न कोंढाण्याचा मग माझ्या रायबाचा सांगणारा तानाजी मालुसरे जन्माला यायचा. त्यातूनच कोणीतरी एकाच आज्ञेवरून बेहेलोल खानावर तुटून पडणारा प्रताप गुजर जन्माला यायचा. आणि या स्वराज्याचा झेंडा दाई दिशांना घुमू लागायचा. प्रतिभाचंद्र रेखे हर्त विष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रभद्राय राजते. पण काळ बदलला हो, काळ इतका बदलला की आज आमचा आदर्शच बदलून गेला. तुमचा आदर्श बॉडी ठुकून दाखवणारा सलमान खान तुमचा आदर्श नसून अंगातील बॉडी फाट्यापर्यंत कष्ट करणारा तुमचा बाप तुमचा आदर्श असला पाहिजे. तुमचा आदर्श अंग प्रदर्शन करणारी एखादी स्त्री नसून अंगातील रक्त आटेपर्यंत कष्ट करणारी तुमची आई तुमचा आदर्श असला पाहिजे. आणि तुमचा आदर्श छत्रपती शिवाजी राजे तुमचा आदर्श असला पाहिजे. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कवी विष्णू थोरवे खूप छान लिहितात. हर हर महादेवाची नौबत इथं जडल काय, शिवरायांना स्वराज्याचं सपान पुन्हा पडेल काय. बाजीसारखी हट्टासाठी खिंड कोणी लढल काय, आणि शिवरायांना स्वराज्याचं सपान पुन्हा पडेल काय. मर्द आता येत आहे पिऊन थोडा खंबा, आणि मरणालाही लाजवणारा कुठं दिसत नाही संबा. शूरवीर शंभू सारखा तरुणीचा घडेल काय. सांगा शिवरायांना स्वराज्याचं सपान पुन्हा पडेल काय. रस्त्यावरची कागद खाऊन सुकून गेल्या गाई, आणि पार्लर मध्ये रोज जाऊन सत्या जाई. माझ्या जिजाऊचं बाळ शुभासारखं मडेल काय. सांगा शिवरायांना स्वराज्याचं सपान पुन्हा पडेल काय. मी व्याख्यानाला पूर्णविराम देते. तत्पूर्वी एक शिवगर्जना देणार का? नक्की आवाज देणार ना? पण निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत वगे नीतिवंत गुणवंत यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत जयवंत पुण्यवंत क्षत्रिय मराठा कुळवंत वरदवंत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद.